मात्र सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक असेल एकतर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 33 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश चांगली गोलंदाजी जरूर करतोय. अशाच प्रकारचे बॉल जरूर फेकावे लागतील आपल्या संघासाठी. धावा कमी खर्च करावे लागतील. धावांचा उच्चांक जरूर लागलाय. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अजून एक निर्धाव. बॅट अँड बॉलचा कुठल्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. कल्पेश शेलके कमबॅकिंग बॉलिंग करत असताना त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा असणार कल्पेश शेलके तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज ऋतिक. हा फटका तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. ऋतिक मालीच्या बॅट मधून आलेला दर्जेदार मॅक्सिमम बिग हिट षटकार. तोडफोड फटकेबाजी मैदानात चालू असताना जरूर पाहायला मिळते. धाव फलकावर धावा पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचल्यात 39. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल जरूर हवेत गेला. क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला दे धक्का, पहिला आदर लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक मालीला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज पाहायला मिळेल नितीन माली. एक ऑडिटर म्हणून ओळख या फलंदाजी जरूर पाहायला मिळते. नितीन माली जरूर स्ट्राईकला पाहिला होता. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 42 धावा. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावांचा उच्चांक जरूर तिथे पाहायला मिळते धुंद्रे टीमच्या माध्यमातून. 42 धावा धावफलकावर. तर ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानात पाहू.
चौथं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी असणारे प्रथमच शेळकेवर जबाबदारी असणारे धावा खर्च झालेत 42 धावा जरूर धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. धावा कमी खर्च कराव्या लागतील. धावांचा उच्चांकाकडे गाठत असताना आपल्याला पाहायला मिळते JKC दुंद्रे संघ पुन्हा एक दसणार गोलंदाज तयार. प्रथमेश शेळके पहिला बॉल पहिलाच बॉल इथे मात्र उंचवर जरूर केलाय लांबी सुद्धा गाठणार हा बॉल जाणार सीमा पार आलाय दणदणीत कणकणीत मॅक्सिमम बिग हिट षटकार. या स्पर्धेतील सर्वात लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट जरूर पाहायला मिळते. षटकार लगावल्यानंतर चांगली रणनीती पाहायला मिळते. लगेच स्ट्राईक रोटेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या बॉलवर दामलेल एक या एकेरी धावेची धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 धावा. 50 साठी फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एक दसणार गोलंदाज तयार. प्रथमेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवर भिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. सायकल फलंदाज नितीन माली आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल दवणे आज माइंडसेट करून आलाय. आज फक्त षटकार आणि षटकारच लागवायचेत. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एक दसणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. अजून एक तिथे आपल्याला पाहायला मिळतंय नितीन माळीचा स्वीप केल्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव अजून एक डॉट बॉल. प्रथमेश शेळके षटकार लगावल्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. लेग साइडला केल्याचा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय नितीन मालीच्या माध्यमातून परंतु प्रथमेश शेळके चांगली गोलंदाजी. पुन्हा एक दसणार तयार. रनवे मध्ये थोडासा अडथळा जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा रेड बॉल घोषित करत असताना जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार त्याच प्रकारे 30 दशेत घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. प्रथमेश शेळके ऑन बॉलिंग अटॅक. हा बॉल नितीन मालीच्या रडार मध्ये आणि फेकून दिलाय. बिग 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 हिट षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 50 क्रॉस 55 धावा. हाय बॉल भिरकवण्याचा प्रयत्न तिथे मात्र या बॉलवर मिळेल सिंगल. सिंगल निशीर धावफलक जाऊन पोहोचेल 56. 4 षटकांच्या अखेरीस धावा जाऊन पोहोचले तर तब्बल 56 धावा धावफलकावर. या षटकाचा जर विचार केला 14 धावा खर्च करत असताना गोलंदाज प्रथमेश शेळकेला पण पाहिलं. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 56 धावा धावफलकावर. प्रवीण शेळकेवर जबाबदारी दिली आहे. तर पंच बॉलचा डिसिजन या.
डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट, त्यानंतर पुन्हा एक दिसणार गोलंदाज तयार. हवे जरूर खेळलाय नितीन माली. इथे मात्र संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल लँड झालाय आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील. आपल्याला पाहायला मिळेल 2. या दुहेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल 58 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. 58 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक दिसणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर जबाबदारी पाहायला मिळते. प्रवीण शेळके यांच्यावर जबाबदारी जरूर दिली. चांगली कामगिरी करावी लागेल. समोर फलंदाज नितीन माली, एक ऑडिटर म्हणून ओळख, एक लांबलचक षटकार जरूर त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पुन्हा एक दिसणार तयार. हा फटका फ्लाइटेड स्ट्रोक जरूर केलाय आणि हा बॉल जाणार 1 बाउन्स आउट दी रोफ. आलाय सीमा रेखा पार, चौकार. चौकार निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 62 ऑन बोर्ड. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथं वेटन बॉलचा तिथं वेट केला आणि या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगल निश्चित धावफलक हळुवारपणे सरसावेल. 63 धावा, 63. लॉस ऑफ 1 विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज कुणाल दवणे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅट मधून चांगले फटके जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आज कुणालची बॅट चांगली बोलली आहे. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज. तिथे मात्र फटका जरूर चांगला केलाय, क्षेत्ररक्षक असतील, परंतु हा बॉल जाणार सीमा पार. आलाय अजून एक कुणाल दवणेच्या बॅट मधून चौकार. धावफलकावर धावा लागले तब्बल 67. 67 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एक दिसणार तयार गोलंदाज प्रवीण शेळके. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जरूर हवेत गेलाय. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना आणि तिथे मात्र शेवटच्या बॉलवर मिळाले विकेट आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतो आपल्याला 67. 68 असणारे टार्गेट टीम गावदेवी पाली समोर. सामन्यामध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जीकेसी दोंद्रे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी पाली. 68 धावांचा पाठलाग करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी पाली. डिफेंड करताना पाहायला मिळेल आपल्याला जीकेसी दोंद्रे. गोपाल कृष्ण क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळेल दोंद्रे. चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी देऊ आपण डीजेला चान्स. डीजे
30 बॉल 68 धाब्यांची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय नितीन माली. हे कष्टपैलू म्हणून आपली ओळख दोन्ही टीम मध्ये जरूर दाखवतोय. सलामीची जोड आपल्या मैदानात पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र शेलके. पहिलाच बॉल ऑफसाईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट जरूर झालाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला जरूर करतोय. बॉलची अडवून येईल, फेकी होईल, तत्पूर्वी धाबा खर्च होतील 2. पहिल्याच बॉलवर संघाचा श्री गणेशा केलाय महेंद्र शेलके फलंदाजांनी तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू म्हणून आपली ओळख दाखवी लागेल मैदानात. आज आपली ओळख साध्य करावी लागेल. संघाला आज गरज आहे. 68 धावांचं टार्गेट जरूर पाहायला मिळतंय. नितीन माली सारखा गोलंदाज समोर अगेन्स्ट खेळताना जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय नितीन माली. शायका फलंदाज महेंद्र शेलके. हा बॉल आपल्या बात्यातील अस्त्र काढलाय तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल यॉर्कर लाईनचा बॉल जरूर होता. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर धावा आल्या 2, त्यानंतर डॉट. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार नितीन माली ऑन बॉलिंग अटॅक. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. बॉल मिडल तिथं जरूर झालाय परंतु क्षेत्ररक्षक असतील अडवतील, तत्पूर्वी फेकी होईल. या बॉलवर धावा खर्च होतील 2. या 2 धावे निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 4 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा 4 आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार नितीन माली. चांगली गोलंदाजी जरूर करतोय. मोठ्या फटक्यांपासून 3 बॉल पर्यंत जरूर वंचित ठेवलाय परंतु महेंद्र शेलके मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. इथे मात्र यॉर्कर लाईनचा बॉल पुन्हा एकदा होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता लगेच फेकी होईल. फक्त या बॉलवर मिळेल सिंगल. सिंगल निशीर धावफलक हलवार गतीने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 5 धावा. पॉवर प्लेचं षटक जरूर पाहायला मिळतं. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉल मध्ये धावा जमवाव्या लागतील. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित पाटीलला. जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. रोहित आणि महेंद्रची जोडी आपल्याला जरूर मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार तयार. फटका जरूर चांगला आहे रोहित पाटीलच्या बॅट मधून तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय दर्जेदार मॅक्सिमम षटकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हिटचा प्रयत्न परंतु हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल डॉट. निर्धाव बॉल. एका षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 11 रन ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावर 5 षटकांचा जरूर सामना पाहायला मिळते. 68 धावांचा टार्गेट जरूर असणार आहे. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते महेंद्र शेलके आणि रोहित पाटील. पहिले षटक अतल्ल नितीन माळी. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. आपल्याला या षटकाच्या अखेरीस धावा आल्या तब्बल 11.
गोलंदाजी ट्रॅकवर श्रवण चौधरी. हा बॉल मात्र भिरकवलाय. क्षेत्ररक्षक असतील. चांगली फिल्डिंग जरूर. काय कमालीचा इफेक्ट जरूर पाहायला मिळते. सुरेखरित्या बॉल जरूर अडवलाय. काय कमालीची फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. काय इफेक्ट दाखवला तिथे सुरेखरित्या. एका बॉल मध्ये तिथे मात्र आपल्याला एका हातामध्ये आपल्याला तिथे बॉल अडवताना जरूर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता तिथे. विनायक दवणे तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल शॉट टंपल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक असणारे लेझी तर थोडासा जरूर पाहायला मिळाला, परंतु या बॉलवर दामलेल एक या सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 13 रन्स ऑन बोर्ड. अनिश पाटील आमच्या समेत आज उत्कृष्ट स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून याच गावचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतील. याच गावचे भूमिपुत्र. त्यांची ओळख पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. श्रवण चौधरीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल जाणार. पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ 4 रन. आलाय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाईल 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ समाप्त. या षटकातील पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर सिंगल, तिसऱ्या बॉलवर चपराक लगावली. आलाय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 17. श्रवण चौधरी एक यंगस्टर खेळाडू दोन्ही टीम कडून जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावा खर्च करत असताना 6 त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा असणार श्रवण चौधरी चौथा बॉल घेऊन या षटकातील. हा बॉल सुरेख फटका जरूर पाहायला मिळते. फिल्डर आणि बॉल मध्ये चेस जरूर लागलाय, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाणार सीमा पार. दन 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 करत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाईल 21 धावा. 21 धावा जरूर धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. एक्सलेटर पाय दिलाय तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय महेंद्र शेळके ऑन स्ट्राईक. सलग 2 चौकार लगवत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार श्रवण तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका तिथे मात्र जरूर कार्पेटच्या साहाय्याने केला. एक तर कंप्लीट असणार आहे आणि या बॉलवर फक्त मिळेल सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 22. या षटकातील शेवटचा बॉल श्रवणचा बाकी असणार आहे. आतापर्यंत जर श्रवणचा विचार केला तर 5 बॉल मध्ये 11 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असणारे बाकी. स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटीलच्या बॅटच्या रडार मध्ये आणि हा बॉल जाणार. पंचांचा इशारा. यस, इट इज अ सिक्सर. आलाय षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 18 बॉल आणि 40 ची गरज. 18 बॉल 40 धावा. 18 बॉल 40 धावांची गरज असणार आहे. तिसरा गोलंदाज कोण येणार. चांगली फलंदाजी जरूर पाहायला मिळते. पहिले 2 बॉल जरूर चांगले फेकले, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर रोहित पाटीलचा फटका सरळ सजवला. स्टेट हिट. आलाय षटकार. चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल. आदित्य सिनारे.
तिसऱ्या षटकाची जबाबदारी असणार आहे. 18 बॉल 40 ची गरज. अठरा बॉल 40 ची गरज असणार आहे. सामन्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी पाली, एका बाजूला जीकेसी दुंद्रे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय आदित्य सिनारे. ऑन बॉलिंग अटॅक स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय महेंद्र शिल्के. ऑन स्ट्राईक. इथे मात्र फटका जरूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का, पहिला हदरा लागत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल पालीला फलंदाज बाद महेंद्र शेलके बॅक टू द पवेलियन. विनायक दवणे होते तिथे, कुठल्याच प्रकारची चुकी न करता सेफ झेल त्यांनी कॅरी केला. फलंदाज धक्का क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल महेंद्र शेलके बॅक टू द पवेलियन. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु डिस्टन्स कव्हर करता आला नाहीये. फिल्टर होते तिथे, कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला तिथे मात्र परतावं लागेल. अजूनही 17 बॉल 40 ची गरज असणार आहे. तर नेक्स्ट मॅच असणार आहे, एका बाजूला असणार आहे गीत 11 जेके स्पोर्ट्स वाकलन आणि एका बाजूला पाहायला मिळेल स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान रोहिंजन. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. वाकलन आणि रोहिंजन टीमचा कॅप्टन आपण लगेच या. टॉस साठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, तिथे मात्र डिरेक्ट हिटचा करण्याचा प्रयत्न. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न तू मैं जरूर पाहायला मिळते, परंतु थ्रो कलेक्ट करता आला नाहीये. इथे मात्र या बॉलवर दावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ समाप्त. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य सिनारे चांगली गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य सिनारे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाटील. ऑन स्क्रीन डिसिजन आपल्याला येईल. चतला गेम इज ऑन. बॉल जरूर हवेत केलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जरूर लँड झाला. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. या बॉलवर दाबा कंप्लीट होतील आपल्याला पाहायला मिळेल 2, आणि या 2 धावे निशीर आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 31. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केलाय, आणि हा बॉल जाणार सीमा पार. दन 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 करत चौकार.
14 बॉल 33 ची गरज असणार आहे. 14 बॉल 33. सामना कोण जिंकणार? शाईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित पाटील. चौकार जरूर लगावलाय, त्यानंतर पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र फटका जरूर चांगला गेलाय. क्षेत्ररक्षक असणारे. हा बॉल जाईल सीमा पार. आलाय षटकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाई फटका. रोहित पाटील सबसे कातिल दिखना षटकार. या फटक्यांची गरज होती, तो फटका जरूर आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाला गरज होती, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते रोहित पाटीलची अनामारी आणि संघ जाऊन पोहोचेल तब्बल 47 धावा फलकावर. 47 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. बारा बॉल 21 ची गरज असणार आहे. येणारे बॉल असतील 12 आणि 21 धाब्यांची गरज. 12 बॉल 21. गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण पाटील. प्रवीण पाटीलचा इतिहास पाहिला, मागे याच ग्राउंड वर सामना झाला होता. एका बाजूला होता यंगस्टर वाजे, त्याचे विपक्ष खेळणारा जीकेसी दुंद्रे. 6 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज होती. पहिला वाईट फेकून 6 बॉल मध्ये 3 धावा डिफेंड करत हा गोलंदाज जरूर पाहायला मिळाला होता. प्रवीण पाटील. 30 जादू पाहायला मिळेल का पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल? पहिला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय डॉट. येणारे 11 बॉल आणि धावांची गरज असणारे 21. 11 बॉल 21. हाही बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हाही बॉल आपल्याला निर्धाव डॉट बॉल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 10 बॉल 21 ची गरज. शाईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश शेलके. हा फटका तिथे मात्र जरूर चांगला केलाय. बॉलरची आणि फिल्डरची चेस जरूर लागली होती, परंतु या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेने शिर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 धावा. 49 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. अजून 19 धाव्यांची गरज असणार आहे. येणारे 9 बॉल आणि 19. 9 बॉल 19 ची गरज असणार आहे. 2 फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत, कल्पेश शेलके आणि रोहित पाटीलची जोडी. रोहित पाटीलने काय कमालीची फटकेबाजी जरूर केली होती. रोहित पाटीलला स्ट्राईक देण्याची गरज आपल्याला पाहायला मिळते. पाली टीमच्या माध्यमातून गरज असणार आहे, परंतु प्रवीण पाटील चांगली गोलंदाजी करत असताना आता मैदानात पाहायला मिळतोय. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख बॉल.
बॅट अँड बॉलचा कुठलाच प्रकारचा संपर्क नाहीये. कल्पेश शेलके तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका सुरेख आहे. कल्पेश शेलकेचा फटका घुटना टेक आणि तमाशा देख आलाय. मॅक्सिमम बिग हिट षटकार. या षटकाराच्या निशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 55 धावा धावफलकावर. 55 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 7 बॉल 13 ची गरज. 7-13 च समीकरण. 7-13 च समीकरण. 13-7 7-13 समीकरण जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. कल्पेश शेलके ऑन स्ट्राइक जरूर पाहायला मिळतंय. ज्या फटक्याची गरज होती आपल्या संघासाठी जरूर फटका आलाय. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज कल्पेश शेलके. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न इथे मात्र एक तर कंप्लीट असणार आहे. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. आता मात्र समीकरण असणार आहे. येणारे बॉल असतील 6 आणि 11 धाब्यांची गरज. 6 बॉल 11. सामना कोण जिंकणार? एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय गावदेवी पाली आणि एका बाजूला पाहायला मिळतंय GKC धुंद्रे. 2 टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. 2 टीम्स मध्ये बॅटल रंगलंय इथे जरूर आपल्याला मैदान पाहायला मिळते. चित्ता थरारक सामना, रोमांचक आपल्याला क्रिकेटचा महासंग्राम जरूर या सामन्यामध्ये पाहायला मिळते. काही कमालीची फाईट 2 टीम्स मध्ये. सहा बॉल 11 ची गरज असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं ऋतिक माली. चला धुंद्रे टीम आपला फील्ड सेटअप करून घ्या. टीम मीटिंग नको. ऋतिक मालीवर जबाबदारी असणारे शाईकला फलंदाज रोहित पाटील. तिथे मात्र बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. रोहित पाटीलला परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू जरूर पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. ऋतिक माली आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पुन्हा एकदा असणारे तयार. दुसरा बॉल घेऊन येणारे 5 बॉल 11 ची गरज. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल भोईर.
संघाचा कर्णधार आज तारणार बनून चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. 11 धावांची गरज जरूर आहे. येणारे 5 बॉल 11ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक माली. ऋतिक माली तयार असणार आहे. हा फटका जरूर मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल भोईरला सुद्धा परतावं लागेल. अजून एक धक्का क्रमांक 3 फलंदाज राहुल भोईर परतावं लागेल. सलग 2 बॉलवर 2 विकेट. ऋतिक माली जादूगिरी करत असताना मैदानात जरूर पाहायला मिळते. काही कमालीची गोलंदाजी. 4 बॉल 11ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. गोलंदाज ऋतिक माली ऑन अ बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज. हा बॉल कार्पेट साइन जरूर केला आहे. या बॉलवर धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल 1 आणि एकेरी धावेनिशीर हळवार गतीने धावफलक वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 58 58 धावा. जुनी 3 बॉल 10 धावींची गरज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 10 हा बॉल महत्वपूर्ण असणार आहे टीम पालीसाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. काही कमालीची आपल्याला जरूर लढत पाहायला मिळते. ऋतिक माली तिथे मात्र काय कमालीचा बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. स्वतःला जोखून दिलाय सामन्यामध्ये. तिथे मात्र इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीम साठी पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरी लढत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला पाली, एका बाजूला धुंद्रे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. वाईट निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाईल 59 धावा धावफलकावर. समीकरण बदलेल. येणारे 3 बॉल 9 ची गरज. 3 बॉल 9. तीन बॉल 9. अजूनही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काही कमालीची फाईट दोन टीम्स मध्ये. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश शेलके. एक षटकार जरूर लगावलाय कल्पेशनं. जबाबदारी असणारे टीमची. सर्व आशा अपेक्षा पल्लवित असणारे कल्पेशवर. तशाच प्रकारे ऋतिकवर जबाबदारी. हा फटका सुरेख आहे. हा फटका लाजवाब आहे. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 6.
कल्पेश शेळके म्हणतो मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल. 2 बॉल 3 ची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट जरूर पाहायला मिळतंय. 3 मध्ये गरज होती 9 ची. त्यानंतर आलेला षटकार. ऋतिकने चांगली गोलंदाजी जरूर केली होती परंतु षटकार लगावल्यानंतर प्रेशर असणारे कल्पेश शेळके इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 2 बॉल 3 ची गरज. 2 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय काय घडलंय मैदानात. फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का अजून एक ब्रेक थ्रू लागत असताना मैदानात पाहायला मिळतंय. कल्पेश शेळके परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना टीम पालीला सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 3 ची गरज. नेक्स्ट मॅच असणार आहे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गीत 11 जेके स्पोर्ट वाकलन आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ पाहायला मिळेल स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान रोहिंजन. 2 टीम्स मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. लगेच आपण टॉस करू 2 टीम्स मध्ये. 1 बॉल 3 ची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 3. सामन्यामध्ये रोमांचकता. सामन्यामध्ये आपल्याला रोमांचकता जरूर पाहायला मिळते. चित्तथरारक सामना. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मॅच आपल्याला पाहायला मिळते हाय व्होल्टेज. काय सुरेख लढत. 1 बॉल 3 ची गरज. शायकला फलंदाज बारक्या. इथे मात्र घडलं काय मैदानात. सामना जिंकलाय. नशिबाची साथ होती गावदेवी पाली टीम कडे आणि सामना जिंकलाय. बाईच्या स्वरूपात आलाय चौकार. सामना जिंकलाय पाली संघ. काही कमालीची लढत पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाकडून झालेली थोडीशी चुकी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. ती चुकी मात्र मागात पडली. काय कमालीचा सुरेख बॉल होता तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला ऋतिक माळीच्या माध्यमातून परंतु बॉल थांबला नाहीये. बॉल गेला सीमा पार. चौकार आणि सामन्याला सुद्धा घेऊन गेला आपल्या पक्षामध्ये आणि अडलक असेल जीकेसी धुंद्रे टीम. चांगली लढत आपण दिली. या स्पर्धेशीर आपलं सहर्ष आभार.